नमस्कार. आपण बघतोय संपूर्ण शुद्धीकरण पंचकर्म मालिका. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते वेगवेगळ्या टेक्निकपैकी त्यापैकी सगळ्यात चांगलं जे आहे ते म्हणजे पंचकर्म. पण नेमकं पंचकर्म म्हणजे काय ते आपण आज जाणून घेऊया. तर नावाप्रमाणेच पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे कुठली तरी क्रिया. तर पाच अशा शुद्धी क्रिया ज्याने आपलं शरीर संपूर्णपणे शुद्ध होतं. आयुर्वेदानुसार आपलं जे शरीर बनलं आहे हे वात पित्त कफ आणि आपले सप्त धातू आणि 3 मळ या घटकांनी बनलं आहे. तर या दोषांचं जेव्हा असंतुलन होतं तेव्हा शरीरामध्ये कुठलाही व्याधी उत्पन्न होतो. आणि म्हणूनच या दोषांना वाढलेल्या दोषांना बाहेर काढण्यासाठी ही वेगवेगळी पंचकर्मामधली 5 कर्म आहेत. तर त्यातलं सगळ्यात पहिलं कर्म वमन, त्यानंतरचं म्हणजे विरेचन, त्यानंतर म्हणजे बस्ती, नंतर येतं ते नस्य आणि सगळ्यात शेवटी ते म्हणजे रक्तमोक्षण. तर आता ही सगळी कर्म जसं नावं तुम्हाला सगळी खूप वेगळी वाटत असली तरी नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. वमन म्हणजे काय तर उलटी करणे, म्हणजेच मेडिकेटेड इमेसिस आपल्याला म्हणता येईल. जेणेकरून शरीरातले जे दोष वाढलेले असतात त्यापैकी कफदोष जेव्हा जास्त वाढतो आणि त्या कफदोष वाढल्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारची त्वचारोग होतात. तर कुणाला श्वासाचा त्रास होतो, दम लागतो, ब्रॉन्कायटिस असतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी कफदोष वाढल्यामुळे होत असल्यामुळे कफ बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच वमन. वेगवेगळी औषधी द्रव्य आपण प्यायला देतो आणि उलटीद्वारे हे वाढलेले दोष बाहेर काढतो आणि शरीर हे शुद्ध करतो. दुसरं म्हणजे विरेचन. आजकाल आपल्या लाईफस्टाईलमुळे खूप जणांना पित्ताचे त्रास आहेत. पित्त म्हणजे फक्त ॲसिडिटी का तर नक्कीच नाही. पित्ताचे खूप वेगळे प्रकार आहेत. आयुर्वेदात तर पित्ताचे 40 प्रकारचे रोग सांगितलेले आहेत. तर त्यापैकी एक म्हणजे महत्त्वाचा जो सगळ्यांमध्ये आढळतो जवळपास तो म्हणजे ॲसिडिटी. मग ती ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता, त्याचबरोबर पचनाचे सर्व आजार, अंगावर गांधी उठणे पित्त वाढल्यामुळे, त्याचबरोबर केस प्रचंड प्रमाणात गळणे, त्यानंतर आपल्या शरीरातली उष्णता खूप प्रमाणात वाढणे, या गोष्टींसाठी हे वाढलेलं पित्त बाहेर काढणं याला म्हणतात जुलाबावाटे बाहेर काढणं म्हणजे विरेचन. विरेचन, रेचन म्हणजे जुलाब आणि हे विरेचन वाढलेल्या पित्तदोषाला पूर्णपणे शरीराबाहेर टाकतं. तर जुलाबावाटे दोष बाहेर काढले म्हणजे शरीरातले बरेचसे व्याधी हे आपले कमी होतात. त्यानंतर आयुर्वेदातल्या सगळ्या 5ही कर्मापैकी सर्वात महत्त्वाचं आणि जर हे कर्म केलं तर तुमचं आयुष्यही जवळपास 5 वर्षांनी वाढेल जर एकदा जरी केलं अशी याची समजूत असलेलं हे कर्म म्हणजे बस्ती कर्म. बस्ती म्हणजे इनिमा असं नव्हे, फक्त मार्ग तो आहे. आपण संडासच्या जागेद्वारे वेगवेगळी तेल आणि काढा आतमध्ये सोडून शरीराची शुद्धी क्रिया करतो. तर हे कर्म कुठल्या दोषासाठी तर सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे वातदोष. जवळपास सगळे आजार हे वाढलेल्या वातदोषामुळे होतच असतात. त्याचपैकी सगळ्यात महत्त्वाचे काही आजार म्हणजे संधिवात आहे, आमवात आहे, सायटिका आहे, स्लिप डिस्क आहे, कुठल्याही प्रकारचं डिस्लोकेशन असेल जॉईंटचं, त्याचबरोबर तुम्हाला पचनाचे त्रास असतील म्हणजे मलबद्धता आहे, पाईल्स आहे, फिशर आहे, या सगळ्या गोष्टींवर महत्त्वाचं असं कर्म. आणि आपले लाईफस्टाईल डिसीज जे आहे जसं की ज्यामध्ये PCOD हे येतं, गर्भाशयाशी निगडीत सर्व प्रकारचे आजार, त्याचबरोबर मूत्राशयामधला खडा असेल, मग तो किडनी स्टोन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींवर सगळ्यात उपयुक्त आणि खूप छान रिझल्ट देणारं असं कर्म. इतकं छान की बऱ्याच वंध्यत्वाचे पेशंट आहे त्या बऱ्याच पेशंटला या बस्ती कर्माने पूर्णपणे रिझल्ट मिळालेला आहे आणि त्यांना संतती सुखाचं एक सुंदर असं गिफ्ट या बस्ती कर्मामुळे मिळालं आहे. तर असं हे बस्ती कर्म पूर्ण वातदोष वाढलेला विकृत वात हा संडासच्या जागेतनं बाहेर काढतो. तर हे झालं आपलं बस्ती कर्म. आता बघूया नस्य.
नस्य म्हणजे नाकाद्वारे औषधीयुक्त तेल किंवा तुप हे आतमध्ये सोडणे. नासा ही शिरसोद्वारम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की आपल्या शिराचं जे द्वार आहे ते म्हणजे नासा आहे. बघा ना, आपण इयर ड्रॉप टाका किंवा नेझल ड्रॉप टाका, आय ड्रॉप टाका, कुठेही टाकलं औषध तरी पण येतं घशातच ते. का? कारण आतमध्ये सगळे इंटरकनेक्टेड असे हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आतले सर्व चॅनल्स यांच्यामध्ये वाढलेले दोष, मग तो वात असो, उष्णता असेल किंवा कफ असेल, हे सगळं बाहेर काढण्याचं काम करतं ते म्हणजे नस्यकर्म. अगदी साधं सोपं आणि सरळ सहज वाटणारं हे कर्म, पण तेवढंच उपयुक्त. कारण हे सगळे आपले पंच ज्ञानेंद्रियांवर तर हे काम करतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेंदूमधले जे स्त्राव आहेत म्हणजे पिट्युटरी ग्लँडला हे ॲक्टिवेट करून तिथले जे हार्मोन सिक्रेशन आहे याच्यामध्ये हे अत्यंत उपयुक्त ठरतं. आणि बऱ्याचशा हार्मोनल इम्बॅलन्समध्ये आपण नस्यकर्म सजेस्ट करतो. त्याचबरोबर सायनसचा त्रास असेल, मायग्रेन असेल, कुठल्याही प्रकारचे कानाचे त्रास असतील, एखाद्याचा डोळ्याचा काही त्रास असेल, डोळ्यांमध्ये ड्रायनेस असेल किंवा एक डोळा फडफडत असेल, असे कुठलेही त्रास असतील, अर्धशिशी, डोकंदुखी, त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे शिराचे रोग म्हणजेच काय की आपले केस गळणं सुद्धा हे नस्यकर्म कमी करू शकतं. तर असं हे नस्यकर्म अगदी साधं वाटणारं पण अत्यंत उपयुक्त. आणि सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाचं असं कर्म म्हणजे रक्तमोक्षण. आयुर्वेदात रक्तमोक्षणाचे 2 प्रकार सांगितले आहे. एक म्हणजे सिरेद्वारे रक्त काढणे, जे आपण छोटीशी आपली IV सेट किंवा निडलनी आपण रक्त काढतो त्याला म्हणतात सिरेद्वारे रक्तमोक्षण. आणि दुसरं म्हणजे जलौकावचरण. जलौका म्हणजे लीच, जळू नावाचा छोटासा प्राणी, पण त्याचं स्थान एवढं मोठं की साक्षात भगवान धन्वंतरीच्या 4 हातांपैकी एका हातात त्यांनी जळूला धारण केलं आहे. तर अशी ही जळू असा हा छोटासा किडा, पण अशुद्ध रक्त खेचून पूर्णपणे बाहेर काढण्याची ताकद या किड्यामध्ये असतं. त्यामुळे त्वचा विकार, सोरायसिस, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिमा, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची अत्यंत तीव्र वेदना असेल तर तिथे जर आपण जळू लावली आणि तिथलं अशुद्ध रक्त बाहेर काढलं तर खूपच लवकर रुग्णाला आराम मिळतो. आता बघा ना, टाचदुखी ही खूप दिवसांपासूनची जरी असेल तरी एक जळू लावल्यावर त्या पेशंटला कळत सुद्धा नाही की आपली नेमकी टाच कुठली दुखत होती. इतका फायदा ह्या जळूने होतो. म्हणजेच लीच ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो, जलौकावचरण असे याला म्हणतात. अशी ही संपूर्ण शुद्धीकरण मालिकेतली पंचकर्म म्हणजेच 5 वेगवेगळ्या प्रकारची कर्म आपण बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कर्माबद्दल, एकेका कर्माबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती घेऊया आणि पंचकर्म नेमकं कुणी करावं, कुणी करू नये, त्याचबरोबर हे करण्यासाठी कुठला ऋतू उपयुक्त आहे, कधी करावं याचीही माहिती बघू. आणि ह्या संपूर्ण सिरीजमध्ये आपण सगळेजण हे कंटिन्युअस सगळे व्हिडिओ बघत राहू, जेणेकरून आपलं हे 5000 वर्षापूर्वीचं आयुर्वेदशास्त्र आपल्या ऋषीमुनींनी सगळं इतकं सुंदर लिहून ठेवलं आहे. फक्त आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात जो खारीचा वाटा मी उचलते आहे, त्यामध्ये तुम्ही सर्वांनी ही साथ द्यावी ही अपेक्षा. कारण आयुर्वेद हे जेवढं प्राचीन आहे तेवढंच पूर्णपणे सायंटिफिक आहे. यामध्ये इतकं सुंदर पद्धतीने डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस सांगितली आहे आणि त्याचे फायदे लाखो रुग्ण घेतात. आतापर्यंत आपल्या भारतातच काय, भारताबाहेर सुद्धा याचे कितीतरी रुग्ण पूर्णपणे बरे होतात. आणि म्हणून हे पंचकर्म ही सिरीज ही तुम्ही सर्वांनी नक्कीच लाईक करा. माझं जे चॅनल आहे आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन याला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा, आयुर्वेद घराघरापर्यंत पोहोचावा हीच एक आशा आणि हीच एक अपेक्षा आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.